हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीच्या ह्या प्लॅटफॉर्मवर मी सत्यजित हिंगे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला अजेंडा आहे की समाजशास्त्र ऑप्शनल विषयाची अ ब क ड आपण शिकणार आहोत. आणि ह्या समाजशास्त्राचं अ ब क ड शिकण्यासाठी आपण एक विशिष्ट सिरीज सुरू केलेली आहे. त्या सिरीजचं नाव आहे अ ब क ड. ह्याचा अर्थ की समाजशास्त्र ह्या ऑप्शनल विषयाचा बेसिकपासून आपण सुरुवात करणार आहोत. बारीक बारीक मायन्यूट डिटेल्स आपण ह्यात शिकणार आहोत. आणि त्या डिटेल्सची सुरुवात करताना मी आज सिलेबस हा माझा पहिला अजेंडा घेऊन आलो आहे. म्हणून माझे पुढचे 3 एपिसोड्स ह्या सिरीजचे, ज्याचं सिरीजचं नाव आहे अ ब क ड, जो ऑप्शनल स्ट्रॅटेजी सिरीज तुम्हाला दिसत असेल, ह्याचे पुढचे 3 व्हिडिओज इन्क्लुडिंग धिस वन हे सिलेबसशी निगडीत असणार आहेत. पहिला व्हिडिओ असेल तो पेपर 1चा सिलेबस काय, दुसरा व्हिडिओ असेल तो पेपर 2चा, आणि तिसरा जो अत्यंत जबरदस्त इनोव्हेशन आहे की पेपर 1 आणि पेपर 2 ह्या दोन पेपरच्या सिलेबसला कसं इंटिग्रेट करून स्मार्टली आपल्याला अभ्यास करणं आवश्यक असतं आणि कशा पद्धतीने UPSC आणि MPSC ह्याला मार्क्स देते, जी आता MPSC येणारी 25ची जी सब्जेक्टिव्ह पॅटर्न बनली आहे. म्हणून आता आपण पहिल्यांदा सिलेबस का बघतोय हे मला रिकॉग्नाइज करून द्या. कुठल्याही एक्झामसाठी सगळ्यात महत्त्वाचे 2 वेपन्स असतात. ते वेपन म्हणजे शत्रूचं रणांगण किंवा शत्रूचा अभ्यास नीट करणं, रणांगणाचा अभ्यास नीट करणं, तो शत्रू कसा आहे ह्याला ओळखणं. आणि हे ओळखायला शत्रूनं स्वतः 2 हिंट दिल्यात. एक सिलेबस आणि दुसरा PYQs. आणि ह्या सिरीजमध्ये अ ब क ड नावाच्या सिरीजमध्ये मी हळूहळू सगळ्या गोष्टींवर बोलणार आहे. सिलेबसवर बोलणार आहे, त्याच्या इंटिग्रेशनवर बोलणार आहे, आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजीवर बोलणार आहे, रेफरन्सेसवर बोलणार आहे, कीवर्ड्स, काही सोपे समाजशास्त्रीय काही संकल्पना, ह्या सगळ्यांवर आपण आता इथून पुढे कंटिन्युअस ही सिरीज सुरू ठेवतोय. ह्याचा मुख्य उद्देश की तुम्हाला रणांगणासाठी तयार करणं, प्रिपेअर करणं. त्याची सुरुवात मी आज करतोय पेपर 1च्या सिलेबसपासून. सर्वांना माहिती आहे समाजशास्त्र ऑप्शनल हा MPSCच्या नवीन सुधारित पॅटर्ननुसार UPSC प्रमाणेच 500 मार्काला विचारला जाणारा ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे. समाजशास्त्र हा अत्यंत सोपा, कमी वेळेत संपणारा आणि जास्तीत जास्त मार्क देणारा ऑप्शनल आहे. म्हणून ह्यामध्ये संपूर्ण भारतभर आणि MPSC मध्ये पण आपण बघतोय की अधिकाधिक विद्यार्थ्यांची ओढ इकडे लागली आहे. म्हणून आपल्याला समाजशास्त्राला विशेष पद्धतीनं मायन्यूट डिटेलमधून शिकणं, व्हॅलिडेशन करणं फार आवश्यक आहे. म्हणून आपण आज पेपर 1च्या सगळ्या 10च्या 10 चॅप्टर्सला त्याचा फडशा पाडूया की त्यामध्ये आपल्याला काय शिकायचं हे आपण संपूर्णपणे आज अभ्यास करूया, त्याचा की त्याची ओळख करून घेऊया. हा जो पेपर 1 आहे, हा पेपर 1 250 मार्कांचा पेपर आहे. ह्या पेपरमध्ये दिस इज ऑफिशियल कॉपी ऑफ MPSC सिलेबस, त्यातलं समाजशास्त्राचं ऑफिशियल कॉपी ही. त्या पेपर 1 मध्ये एकूण 10 चॅप्टर्स आहेत आणि 10 चॅप्टरची रचना विशिष्ट पद्धतीने केलेली आहे. पहिला सेक्शन जो आहे चॅप्टर 1, 2 आणि 3 हे 3 चॅप्टर्स मिळून समाजशास्त्राची जवळजवळ ओळख आपल्याला ती तयार होते. समाजशास्त्र ह्या विषयाची ओळख निर्माण करण्याचा तो प्रयत्न करतात. हा ऑप्शनल आहे काय, आय मीन समाजशास्त्र ही जी विद्याशाखा आहे, हा डिसिप्लिन आहे, हा कुठून उगम पावला, हा काय शिकतो, ह्याची काय व्याप्ती आहे, कुठल्या पद्धती वापरतो, हे सगळं काही आपल्याला चॅप्टर 1, 2 आणि 3 मध्ये कळतं. दुसरा सेक्शन येतो तो समाजशास्त्रीय विचारवंतांचा, थिंकर्स नंतर जो सेक्शन येतो तो काही समाजशास्त्रीय संस्थांचा, सामाजिक संस्था आपण त्याला शब्द वापरतो, सोशल इन्स्टिट्यूशन्स. आणि सगळ्यात शेवटचा चॅप्टर असतो सामाजिक परिवर्तनाचा. असे 4 सेक्शन्स तुम्हाला दिसतील. एक समाजशास्त्राची ओळख, दुसरा विचारवंत, तिसरा सामाजिक संस्था आणि चौथा सामाजिक परिवर्तन. तो प्रत्येक चॅप्टर आज आपण आता बघूया. त्यातला जो फर्स्ट चॅप्टर आहे की समाजशास्त्र एक ज्ञानशाखा, एक विद्याशाखा. ह्यामध्ये त्यांना अपेक्षित आहे की ही जी समाजशास्त्र नावाची विद्याशाखा आहे, डिसिप्लिन आहे, ही कुठून उगम पावली, ही कशी उगम पावली, ती का उगम पावली, कशा प्रकारे युरोपमधली आधुनिकता समाजशास्त्राला जन्म घातले. त्याच पद्धतीनं ह्या समाजशास्त्र विषयाची इतर सामाजिक शास्त्रांशी काय तुलना करता येते का? हाऊ इट इज डिफरंट दॅन पॉलिटिकल सायन्स, हाऊ इट इज डिफरंट दॅन इकॉनॉमिक्स, हाऊ वी आर डिफरंट दॅन इकॉनॉमिक्स अँड हाऊ वी आर ब्रॉडर दॅन द ऑल अदर सोशल सायन्सेस. सामान्य अध्ययन, कॉमन सेन्सशी आपला काही रिलेशनशिप आहे का?
चॅप्टर 2 येतो की समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे का, एक सायन्स आहे का. अत्यंत महत्वाचा चॅप्टर असणारे चॅप्टर 2 संपूर्ण सोशोलॉजीमध्ये जो मदर ऑफ दी मदर चॅप्टर असणार तो चॅप्टर 2 असणार आहे. कारण ह्यामध्येच समाजशास्त्र नेमकं समाजाचा अभ्यास करतं कसं आणि कुठल्या कुठल्या दृष्टिकोनातनं करतं हे सगळं काही आपल्याला बघायला मिळणार आहे. ते 2 महत्वाचे दृष्टिकोन म्हणजे पॉझिटिव्हिझम अँड नॉन पॉझिटिव्हिझम, ज्याला मराठीमध्ये प्रत्यक्षवाद अप्रत्यक्षवाद म्हणतात, इन सिम्पल वर्ड्स, की समाजशास्त्र वेगवेगळ्या नजरियानं वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं समाजाकडे बघतं. जसं की पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हनं समाजाकडे बघितलं त्याला आपण प्रत्यक्षवाद म्हणतो. त्यामध्येच जर निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हनं बघितलं त्याला आपण संघर्षात्मक सिद्धांत बघतो. ह्या सगळ्यांना आपल्याला शिकायचं आहे. स्त्रीवाद काय, मार्क्सवाद काय, प्रत्यक्षवाद काय आणि कशा नजरियानं आपण समाजाकडे बघू शकतो. जसं की एज्युकेशनकडे बघितलं, शिक्षण संस्थेकडे, तर मला दिसतं की शिक्षण संस्था ही व्यक्तिमत्व विकास करते, रोजगाराच्या संधी निर्माण करते. हा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट झाला. निगेटिव्ह ॲस्पेक्ट, शिक्षण संस्था कधी कधी आपल्याला जातीवाद आणि पुरुष सत्ताक पद्धती बळकट करताना पण दिसतो. यू विल बी सरप्राइज्ड की असं काय बोलतायत सर. मी 2 केस स्टडीज सांगतो. उत्तर प्रदेशमध्ये अमेठी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये आत्ता काही दिवसांपूर्वी एक घटना घडली की शाळेमध्ये मिड डे मील नावाची जी आपली योजना आहे ती राबवताना विद्यार्थ्यांना त्यांच्या जाती आधारित उभा केलं गेलं होतं. दिस इज व्हेरी अनफॉर्च्युनेट की शिक्षण संस्था ही समानता इस्टॅब्लिश करायला हवी. शिक्षण संस्थेनं जातीवाद निर्मूलन करायला हवं. तिथेच तुम्हाला दिसत जातीवाद बळकवतोय आणि बऱ्याचशा उत्तर बिहार आणि उत्तर प्रदेश आणि बिहारच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाती आधारित वेगळं बसताना आपल्याला पण दिसतं. महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा आतापर्यंत पुरुषसत्ताक पद्धतीनं ज्या एक विशिष्ट प्रकारे महिलांना त्याचं शोषण केलं हे आपल्याला जाणीव आहे. आणि नाशिकमध्ये आत्ता एक अशी घटना घडली एका शाळेमध्ये की एका शिक्षकानं 4 विद्यार्थिनींना वृक्षारोपण करण्यापासून रोखलं. याचं कारण असं, त्या शिक्षकानं सांगितलं की तुम्ही 4 जणी तुमचे पिरियड्स आहेत, मेन्स्ट्रुअल पिरियड्स, मासिक पाळी सुरू आहे आणि जर तुम्ही ह्या वृक्षारोपणाच्या ह्या उपक्रमामध्ये भाग घ्याल आणि तुम्ही ते झाडं लावाल, ते झाडं लावले तर ती जळतील, असं विशिष्ट एक विचित्र कारण देऊन त्या शिक्षकानं त्या मुलींना वृक्षारोपणाच्या कार्यक्रमापासून रोखलं, थांबवलं. व्हॉट इज दिस. शिक्षण संस्थेचा खरा रोल किंवा भूमिका हवी होती की तिथे लैंगिक समानता, जातीय समानता, आर्थिक समानता पसरवायला हवी होती. गरीबाचा मुलगा गरीबाच्या शाळेत शिकतोय, पडक्या शाळेत शिकतोय, श्रीमंताचा मुलगा 5 लाख रुपये डोनेशन भरून चांगल्या शाळेत शिकतोय. व्हॉट इज दिस. एज्युकेशन इज डिवायडिंग द सोसायटी ऑर इट इज ॲक्च्युअली मेकिंग सोसायटी इगॅलिटेरियन. ते समानता इस्टॅब्लिश करते की असमानता वाढवतीये एका साईडनं. बघ, मग हे सगळे पर्स्पेक्टिव्ह आपल्याला बघायचे की कशा पद्धतीनं आपण समाजाकडे बघू शकतो. फार सुंदर आहे हा चॅप्टर 2. चॅप्टर 3 जो येतो तो चॅप्टर 3 येतो संशोधन पद्धती, की समाजशास्त्र मग समाजामध्ये संशोधन करताना मग ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, स्त्रियांची परिस्थिती असेल, वृद्धांच्या समस्या असतील, भ्रष्टाचार असेल, ह्या सगळ्या समस्यांवर अभ्यास करताना कुठल्या कुठल्या पद्धती वापरतो. जसं की पद्धती, सर्वेक्षण करण्याची पद्धत, सर्वे करणं, मुलाखती घेणं, है ना, प्रश्नावली, प्रश्न विचारून माहिती गोळा करणं, हे सगळं काय आपलं चॅप्टर 3 मध्ये शिकायचं. चॅप्टर 4 जो आहे हा चॅप्टर 4 समाजशास्त्राचा गाभा समजतात, समाजशास्त्रीय विचारवंत, थिंकर्स. ऑफिशियली सिलेबसमध्ये आपल्याला 6 थिंकर दिलेत. ते थिंकर्सची नाव एकदा बघून घेऊ आपण. कार्ल मार्क्स, एमएल डर्किम, मॅक्स वेबर, एल्कॉट पार्सन्स, आर.के. मर्टन अँड जी.एच. मीड असे 6 ऑफिशियल थिंकर आपल्याला त्यांनी सिलेबसमध्ये मेन्शन केलेत. आय डोंट नो वाय विनाकारण विद्यार्थ्यांना विचारवंत, थिंकर्स यांची भीती वाटते. पण मला असं वाटतं की ह्या थिंकर्स शिवाय समाजशास्त्र शिकण्यात काय मजा आहे. जसं की आपण फिजिक्स शिकताना न्यूटन शिकतो, आईन्स्टाईन शिकतो, न्यूटनचे 3 लॉज शिकतो, आईन्स्टाईनचे E=mc² शिकतो, रिलेटिव्हिटी शिकतो, रदरफोर्डचं मॉडेल शिकतो. आता ह्या सगळ्या शास्त्रज्ञांशिवाय फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स बनलंच नसतं. आणि त्यांनाच आपण शिकलत नाही तर मग काय फिजिक्स शिकले. आईन्स्टाईनला जर तुम्ही सिलेबसमधनं काढलं, न्यूटनला जर सिलेबसमधनं काढलं किंवा मला ते अवघड आता म्हणून नाही शिकले तर मग काय फिजिक्स शिकले. त्यांच्यामुळेच तर फिजिक्स बनलं. एक्झॅक्टली समाजशास्त्र पण ह्यांच्यामुळेच तर बनलं. हेच तर समाजशास्त्रज्ञ आहेत. म्हणून ह्यांना आपल्याला शिकावंच लागेल. आणि ट्रस्ट मी अत्यंत सोपे आणि इंटरेस्टिंग थिंकर्स आहे. कार्ल मार्क्स सांगतो की कशा पद्धतीनं समाजामध्ये भांडवलशहा म्हणजे आहेरे गट हा नाहेरे गटाचं म्हणजे कामगारांचं शोषण करतो. आणि येत्या काळामध्ये कशा पद्धतीनं कामगार लोक उठाव करतील, क्रांती करतील आणि भांडवलशाहीला उलटून टाकतील
अशा प्रकारची एक अत्यंत इन्स्पिरेशनल त्याची थिअरी मांडण्याचा प्रयत्न करतो. एम.एल. डर्खिम इंटरेस्टिंग गोष्टी मांडतो. एम.एल. डर्खिम म्हणतो की मानव हा आत्महत्या करतो तो समाजाच्या प्रेशरमुळे, आणि आत्महत्येचे 4 प्रकार देखील तो समजून सांगतो. फार इंटरेस्टिंग. तो म्हणतो की मानवानं देवाला बनवलंय, देवानं मानवाला नाही बनवलंय, आणि हा तो प्रूव्ह करून दाखवतो इथे त्याच्या धर्माच्या सिद्धांतामध्ये. मॅक्स वेबर पण एका इंटरेस्टिंग कन्सेप्टवर बोलतो, प्रोटेस्टंट नीती तत्वे, की का काही पर्टिक्युलर कम्युनिटीज ह्या धंद्यामध्ये किंवा बिझनेसेसमध्ये सक्सेसफुल असतात. जसं की आपण भारतामध्ये बघतो काही जैन, मारवाडी, गुजराती कम्युनिटी, व्हाय दे आर सो सक्सेसफुल इन बिझनेसेस. हे तर सोशोलॉजिकल एक्सप्लेनेशन आपल्याला मॅक्स वेबर देतो. आर.के. मर्टन कुठल्याही एका संस्थेकडे कशा पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे प्रकार्य आणि अपकार्य ह्या दोन्ही नजरेनं बघू शकतो हे मांडतो. दोन्ही नजरेनं प्रत्येक गोष्टीमध्ये काही चांगले गुण आहेत आणि काही वाईट गुण आहेत, हे दोन्ही गुण समोर आणण्याचा प्रयत्न आर.के. मर्टन करतो. ॲल्कॉट पार्सन्स म्हणतो की ही सगळी सामाजिक संरचना कशी विशिष्ट पद्धतीनं चालते, कशा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना आपण काम वाटून दिलं. राज्यसंस्था काय करते, अर्थसंस्था काय करते, धर्मसंस्था काय करते, कुटुंब काय करतं, हे कसं व्यवस्थित सगळं सिस्टमॅटिक चालतं. जसं की आपली ह्युमन बॉडी आहे. ह्या ह्युमन बॉडीमध्ये डिफरंट ऑर्गन्स आहेत. हात आहेत, पाय आहेत, डोकं आहे, गुडघा आहे, पोट आहे, पाठीचा कणा आहे, आणि प्रत्येक अवयवाला एक सेपरेट विशिष्ट काम वाटून दिलं आणि प्रत्येक अवयव आपलं काम करतोय म्हणून ही बॉडी टिकून आहे. तसंच समाजामध्ये सुद्धा आपण समाजामधले सगळे कामं ह्या सगळ्या वेगवेगळ्या ऑर्गन्सला म्हणजे सामाजिक संस्थांना म्हणजे शिक्षण, कुटुंब, विवाह, धर्म, राज्य, अर्थ ह्या सगळ्यांना आपण वाटून दिलेत, आणि प्रत्येक संस्था आपलं काम व्यवस्थित चोखपणे बजावते म्हणून ही सगळी सामाजिक संरचना व्यवस्थित टिकून आहे असं व्यवस्थित समजून सांगणारा माणूस म्हणजे पार्सन्स. जी.एच. मिड म्हणतो, जी.एच. मिड थोडासा आणखी मायक्रो लेवलला जातो. स्व, आपली अस्मिता ही कशा पद्धतीनं समाज आणि आपण स्वतः एकमेकांशी आंतरक्रिया करतो आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करतो. कशा पद्धतीनं आपण एका आरशामध्ये बघतो, जो आरसा स्वतः समाज असतो. समाजाला पटेल का, त्याला आवडेल का, मला काय वाटतं, ह्या सगळ्या इंटरॅक्शनमधनं मानवी बिहेवियर कसं ठरवतं, मानवी वागणूक कशी ठरते, हे सगळं समजून सांगणारा माणूस हा जी.एच. मिड आहे. फार इंटरेस्टिंगली आपण सोशोलॉजी ह्या थिंकर्समध्ये शिकणार आहोत. हा झाला दुसरा सेक्शन. मग येतो सामाजिक संस्थांचा सेक्शन, ज्यामध्ये पहिला चॅप्टर येतो तो 5वा, स्तरीकरण. सामाजिक स्तरीकरण. स्तरीकरण म्हणजे काय की समाजाचं वेगवेगळ्या लेयर्समध्ये केलेलं विभाजन. लेयर्स, जसं की जाती व्यवस्थानं आपल्या भारतीय समाजाला लेयर्समध्ये विभागलंय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. लिंग व्यवस्थेनं पण विभागलंय, पुरुष, स्त्रिया, तृतीयपंथी. आर्थिक संस्थांना पण विभागलंय, जसं की उच्च भ्रूवर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग. अमेरिकेमध्ये ब्लॅक्स अँड व्हाईट्स, ह्याला आपण सामाजिक स्तरीकरण शब्द वापरतो. सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे समाजाची केलेली उतरंडीप्रमाणे रचना, पिरॅमिडप्रमाणे रचना, ज्यामध्ये वेगवेगळे लेयर्स असतात. हे लेयर्स का पडतात, त्याचे वेगवेगळे आयाम कुठले, ह्या लेयर्सला आपण बदलू शकतो का, आपला दर्जा आणि स्थिती आपण बदलू शकतो का, केव्हा केव्हा अडचणी येतात, काय काय अडचणी येतात, का बदलू शकतो, हे सगळं काही आपल्याला शिकायचं सामाजिक स्तरीकरणामध्ये. ह्या स्तरीकरणानंतर चॅप्टर येतो तो कार्य आणि आर्थिक जीवन, जो इकॉनॉमिक आपल्या लाईफशी निगडीत आहे. कशा पद्धतीने मानवाच्या जीवनामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये ते कार्य नावाची संस्था सुरू झाली, वर्क संस्था सुरू झाली ती, आणि आज कशी आहे, इन्क्लुडिंग गिग इकॉनॉमी, प्लॅटफॉर्म इकॉनॉमी, वर्क फ्रॉम होम पर्यंत आपण ह्याला शिकणार आहोत की कशा पद्धतीनं आर्थिक संस्था ही मानवाच्या जीवनामध्ये हस्तक्षेप किंवा हातभार लावताना आपल्याला दिसते. ह्यानंतर 7वी संस्था आहे ते राजकारण व समाज, आणि ह्यामध्ये आपण शिकणं अपेक्षित आहे सत्ता, पॉवर. आणि सत्तेकडे समाजशास्त्र कसं बघतं, वेगवेगळ्या नजरेने सत्तेकडे आपण कसं बघतो, सत्ता म्हणजे नेमकं काय, काही लोकांसाठी सत्ता का असते, काही लोकांकडे सत्ता का नसते, राजकीय पक्ष काय, लोकशाही म्हणजे काय, नागरिकत्व म्हणजे काय, सामाजिक चळवळी म्हणजे काय, सोशल मुवमेंट्स,
हे सगळं काही आपल्याला इथे शिकायचं आहे. एकंदरीत सत्ता, राजकारण ह्याशी निगडीत हा टॉपिक असणार आहे. आणखी एक संस्था आपल्याला शिकायची ती म्हणजे धर्म आणि समाज, रिलिजन अँड सोसायटी. हा पण फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ह्यामध्ये आपण शिकणार की धर्मसंस्था हिच्याकडे समाजशास्त्र कसं बघतं, सोशलॉजी कसं बघतं, धर्मसंस्थेचा उगम कसा झाला असावा रादर, ह्याची थिअरी आपण शिकणार आहेत. आज धर्मसंस्था कशी काम करते, तिचे सकारात्मक पैलू, नकारात्मक पैलू, आधुनिक जगामध्ये धर्मसंस्थेचं काय महत्व आहे, धर्मसंस्थेचं महत्व कमी होत जात आहे की ती वाढत आहे, हे देखील डिबेट आपण करणार आहेत. इज देअर एनी रिलेशनशिप बिटवीन सायन्स अँड रिलिजन? विज्ञान आणि धर्म हे एकमेकांशी काही निगडीत आहेत का, परस्पर विरोधी आहेत का, की परस्पर पूरक आहेत? आता मी सस्पेन्स काही ओपन करणं अपेक्षित नाही, कारण ते शिकताना जी मजा येते ते इथं सांगण्यात काही मजा नाही आहे. फक्त आपल्याला शिकायचं काय की रिलिजन ही संस्था आपल्याला शिकायची. नंतर 9वा चॅप्टर येतो. तर 9वा चॅप्टर म्हणजे नातेसंबंधाच्या पद्धती, ज्यामध्ये कुटुंब, विवाह, नातेदारी व्यवस्थापन शिकणार आहेत. कुटुंब म्हणजे काय, विवाह म्हणजे काय, ह्या संस्था का निर्माण झाल्या, तिचे सकारात्मक बाजू, तिची नकारात्मक बाजू, नातेसंबंध, ह्या सगळ्यांना आपण शिकणार आहेत. ह्याच पलीकडे हे कुटुंब, विवाह आणि नातेसंबंधांमध्ये आजकाल काही बदलतंय का, सध्याकालीन काही ट्रेंड्स दिसत आहेत का, हे देखील आपण बघणार आहोत. फार सोपा चॅप्टर. आणि हा 3rd सेक्शन संपल्यावर शेवटचा किंवा 10वा चॅप्टर येतो. तो चॅप्टर म्हणजे आधुनिक समाजामधील सामाजिक परिवर्तन, बदल, म्हणजे सोशल चेंज. सोसायटी कशी बदलते हा पहिला चॅप्टर असणार आहे. सामाजिक परिवर्तनाचे समाजशास्त्रीय सिद्धांत, सोसायटी बदलते कशी, सोशल चेंज टॉपिक आहे हा. सोसायटी कशी बदलते, ती एक रेषीय पद्धतीनं बदलते की ती चक्रीय पद्धतीनं बदलते. इंटरेस्टिंग. थोडक्यात सांगायचं म्हणजे काही शास्त्रज्ञ म्हणतात की समाज हा त्याच्या आदिम म्हणजे त्या प्राचीन स्थितीपासून आधुनिक स्थितीपर्यंत आपण परिवर्तित झालो, अजून आपण आधुनिक बनणार. पण काही समाजशास्त्रज्ञ म्हणतात की जसं जसं आपण अधिक आधुनिक बनत चाललोय तसं आपल्या समाजामध्ये परंपरेचं पण महत्व वाढत चाललंय, धर्माचं महत्व वाढत चाललंय. आणि तुम्ही आजूबाजूला सोशल मीडिया जर ऑब्झर्व कराल तर यू विल ऑब्झर्व दॅट की रिलिजन इज बिकमिंग सो डॉमिनंट. अपेक्षा अशी होती की जसं विज्ञानाचं महत्व वाढेल धर्माचं महत्व कमी होईल, पण उलटं होत आहे. ते का होत आहे, कसं होत आहे, हे आपण सगळं इथे शिकणार आहोत. सामाजिक परिवर्तन कसं होतं, विकास म्हणजे काय, डिपेंडन्सी म्हणजे काय, कशा पद्धतीनं अविकसित राष्ट्र हे विकसित राष्ट्रावर डिपेंडंट असतात, शिक्षणामुळे कसं सामाजिक परिवर्तन होतं, ते होऊ शकतं का, शिक्षण काही सामाजिक परिवर्तनामध्ये बाधा आणू शकतं का, अशा पद्धतीनं आपण शिकणार. आणि त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानानं सामाजिक परिवर्तनावर केलेली जी छाप तिची आहे सामाजिक परिवर्तनावर, ती देखील आपण शिकणार. इन सिंपल वर्ड्स, जो पेपर 1 असणार आहे तो पेपर 1 समाजशास्त्राची ओळख करून देतो पहिल्या 3 चॅप्टर्समध्ये. 4था चॅप्टर जो असणार आहे तो 4th चॅप्टर असणार आहे समाजशास्त्रीय परिह्यांचा, कोणाचा, विचारवंतांचा, थिंकर, सोशोलॉजिकल थिंकर्स. मग 5, 6, 7, 8, 9 अशा 5 संस्था आपण शिकणार आहोत. त्यातली पहिली सामाजिक स्तरीकरण, दुसरी आर्थिक संस्था, मग राजकारण, धर्म, कुटुंब आणि विवाह, आणि शेवटचा चॅप्टर असणार आहे तो सामाजिक परिवर्तनाचा, सोशल चेंजचा. असा हा पहिला आपला पेपर असणार आहे सोशोलॉजीचा. ही जी ऑफिशियल सिलेबसची कॉपी आहे ही तुम्हाला वेबसाईटवर पण मिळेल. आणि मी आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या सोशोलॉजीचा जो ऑफिशियल आपला टेलिग्राम ग्रुप आहे, सोशोलॉजी विथ सत्यजित, ओके, तुम्हाला इथे काही जागेवर ते नाव दिसलं असेल, सोशोलॉजी विथ सत्यजित नावाचा हा ज्ञानदीप अकॅडमीवरचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे. ह्यावर पण ही मी कॉपी अपलोड केलेली आहे. तर आज मी ह्या चॅप्टर 10 सोबत तुमची रजा घेतो आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये मी पेपर 2 ला उलगडून दाखवतो. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.